भगवंताला पाहिलं आणि खूप आनंदाच्या उखळ्या त्यांच्या मनामध्ये यायला लागल्या. आणि नंतर त्यांनी बद्रीनाथाचा निरोप घेतला. म्हणे प्रभू आता घरी जायचं आहे मला, कारण अग्निहोत्र कर्म करायचं आहे. घरी जाऊन सूर्यास्ताच्या आत गेलो पाहिजे घरी. ब्राह्मण महाराज मंदिराच्या बाहेर आले, डोळे बंद केले घरी जाण्यासाठी. 5 मिनिटांनी उघडले, पाहते तर महात्मा जाग्यावरच. उड्डाण नाही घेता आली. अरे म्हणे असं कसं झालं? तिकून तर आलो म्हणे मी, आता काय करावं? ज्याची भीती होती तेच संकट समोर आलं. माझं अग्निहोत्र कर्म पडते की काय? पण ब्राह्मणाच्या लक्षात आलं, वयाच्या 12व्या वर्षापासून अग्निहोत्र कर्म करतोय आणि 62 वर्षाचा झालोय, एकही दिवस खंडना नाही. आम्ही 8-8 दिवस देऊन हाणत नाही काय, एवढी खंडना असते आमची. आमचा लक्षात ठेवा. म्हणून साधन दीर्घकाल व्हायला पाहिजे. ब्राह्मण महाराजांनी विचार केला की 12व्या वर्षापासून अग्निहोत्र करतोय आणि 62 वर्षाचा झालेला आहे, एकही दिवस खंडना नाही. म्हणून म्हणले आता माझं काम, ज्याची मी सेवा करतो तेच करील. ब्राह्मणाने डोळे बंद केले. आता ब्राह्मणाने अग्निनारायणाचं स्मरण केलं आणि ब्राह्मण म्हणतोय की हे अग्निनारायणा, म्हणे भगवान, मी जर माझ्या जीवनामध्ये 50 वर्ष तुझी निष्काम सेवा केली असेल. ब्राह्मण काय म्हणतोय की हे नारायणा, मी जर माझ्या जीवनामध्ये 50 वर्ष तुझी निष्काम सेवा केली असेल प्रभू, तर आता या क्षणात मी माझ्या घरी पोहोचलो पाहिजे म्हणे देवा, नाही तर बघ म्हणे माझं अग्निहोत्र कर्म बंद पडते आजचं. ब्राह्मण बाबांनी अग्निनारायणाचं स्मरण केलं, डोळे बंद केले, 5 मिनिटांनी उघडले, महात्मा घरी पोहोचला. पहिले अग्निहोत्र कर्म केलं, नंतर सूर्यास्त झाला. महाराज ब्राह्मण का घरी पोहोचला? कारण साधन दीर्घकाल झालं होतं. म्हणून माऊली म्हणतात बाबा उगार आहे निवांत, म्हणजे तू हेच करत राहा, कारण साधन दीर्घकाल झालं पाहिजे. भगवंताचं नामस्मरण भरपूर झालं पाहिजे. आणि नामस्मरण सोडून जर दुसऱ्या साधनाच्या मागे लागशील तर शिनसी वाया, उगाच वाया शिनशील. कारण बाकीचे साधनं काळाच्या मुखात नेणारे आहेत. आणि आता माऊली तुम्हाला सावध करतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. प्रपंच परमार्थ करत असताना फक्त एक लक्षात ठेवायचं की हा प्रपंच माणसाला कदाचित फसवू शकतो, हा बाधक ठरू शकतो. म्हणून माऊली आपल्याला सावध करतात की सायासे करीसी प्रपंच दिननिसी, की जो प्रपंच दुःख रूप आहे तो आम्ही सायासे करतो, कष्टानं करतो, बळजबरीनं करतो. जो परमात्मा सुखाचा सागर आहे
ह्याचं मात्र आम्ही भजन करत नाही. हरीसी न भजसी कौन्या गुणी, संतांना भजन प्रिय आहे म्हणून सतत कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठलचा जप असते आणि मध्ये सुद्धा विठोबा रखुमाईचा जप असते.